जगातील सर्वात शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या स्टारशिपच्या रॉकेटची 9वी चाचणी अपयशी ठरली आहे। लॉन्चिंग नंतर सुमारे 30 मिनिटांनंतरच स्टारशिपनं रॉकेटवरील नियंत्रण गमावलं। त्यामुळे यानानं पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच मोठं घर्षण होऊन यान नष्ट झालं। सलग तिसऱ्यांदा स्टारशिपचं यान अंतराळातच नष्ट होतंय। मात्र यानाच्या बूस्टरनं अमेरिकेतील खाडीत हार्ड लँडिंग केलं। 28 मे रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे 5 वाजता टेक्सासच्या बोका चिकामधून स्टारशिपला लॉन्च करण्यात आलं। स्टारशिपचे 2 भाग असतात, स्पेसक्राफ्ट म्हणजे यानाचा वरील भाग, तर सुपर हेवी बूस्टर म्हणजे खालील भाग। अब्जाधीश एलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सनं या यानाची निर्मिती केली आहे। या यानाची उंची 403 फूट आहे। हे यान रियुजेबल कॅटेगरीत मोडतं। स्टारशिपच्या माध्यमातून मानवाला चंद्र आणि मंगळावर वसवण्याचं एलॉन मस्क यांचं स्वप्न आहे। या मिशनचं नाव रोड टू मेकिंग लाईफ मल्टी प्लॅनेटरी असं ठेवण्यात आलंय। मस्क यांच्या दाव्यानुसार स्टारशिप रॉकेट मंगळावर 6 महिन्यांत प्रवास करू शकते। या प्रवासाला आतापर्यंत 10 वर्षांचा कालावधी लागत होता। तर हे मिशन नासाच्या आर्टेमिस प्रोग्रामचाही एक भाग आहे। याच्याद्वारे 5 दशकांनंतर मानव चंद्रावर पुन्हा जाऊ शकतोय। स्टारशिप चंद्रावर मिशनच्या अंतिम टप्प्याची पूर्तता करणार आहे। स्टारशिप अंतराळवीरांना चंद्राच्या कक्षेपर्यंत घेऊन जाईल, तसंच तिथं त्याचं लँडिंग करणंही अपेक्षित आहे। तर या चाचण्यांचा मुख्य खर्च हा एलॉन मस्क यांचीच कंपनी उचलते, तर नासाही यात योगदान देते। नासा आणि स्पेसएक्सचा सुमारे $4 बिलियन करार आहे। तर आजच्या मिशनचा खर्च $50 ते $100 मिलियन पर्यंत येतो, अशी माहिती मस्क यांनी दिली आहे। मात्र सध्या या स्टारशिपच्या चाचण्या सुरू आहेत। मंगळवारी पार पडलेली चाचणीही या मिशनसाठी महत्त्वाचीच होती। स्पेसएक्स मात्र या चाचणीला पूर्णपणे अपयश मानत नाही। कंपनीच्या मते ही चाचणी अयशस्वी किंवा यशस्वी या मापदंडात मोजता येत नाही। आजची चाचणी स्टारशिपची कार्यक्षमता सुधारण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची होती। मात्र मॉक सॅटेलाइट्स तैनात करणं आणि अंतराळात पुन्हा आपलं इंजिन सुरू करण्यात यानाला अपयश आल्याचं कंपनी मानते। याआधी स्टारशिपच्या 8 चाचण्या झाल्या। पहिली चाचणी 20 एप्रिल 2023 रोजी झाली। स्टारशिपची पहिली ऑर्बिटल चाचणी होती। यात बूस्टर 7 आणि शिप 24चं लॉन्चिंग करण्यात आलं। मात्र उड्डाणाच्या 4 मिनिटांनंतर स्फोट झाला। मेक्सिको खाडीच्या 30 किलोमीटर अंतरावर स्टारशिपमध्ये स्फोट झाला। मात्र लॉन्च पॅडवरून स्टारशिपचं उड्डाण हेच या चाचणीचं यश मानलं गेलं। दुसरी चाचणी झाली 18 नोव्हेंबर 2023 रोजी। लॉन्चिंग नंतर सुमारे 2 मिनिटांत बूस्टर स्टारशिप वेगळे झाले। बूस्टरचं पृथ्वीवर लँडिंग अपेक्षित होतं, मात्र 90 किलोमीटरवर 3 मिनिटांतच स्फोट झाला। मात्र बूस्टर स्टारशिपचं सेपरेशन हेच यश मानलं गेलं। तिसरी चाचणी झाली 14 मार्च 2024 रोजी। स्टारशिपनं वातावरणात पुन्हा प्रवेश करताच संपर्क गमावला। ऑर्बिटमध्ये पोहोचताच स्टारशिपनं पेलोडचं दार उघडलं आणि बंद केलं। रॉकेटच्या 2 टँकमध्ये तरल ऑक्सिजनची हालचाल केली। चौथी चाचणी झाली 6 जून 2024 रोजी। स्टारशिपची वापसी झाली, पाण्यात लँडिंगही झालं। 1.5 तासांचं मिशन यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला। पृथ्वीच्या वातावरणात परतल्यानंतर स्टारशिप कितपत टिकतं हा उद्देश होता। 5वी चाचणी झाली 13 ऑक्टोबर 2024 रोजी। पहिल्यांदाच बूस्टरला लॉन्च पॅडवर उतरवण्यात यश आलं। सुपर हेवी बूस्टरला पृथ्वीपासून 96 किलोमीटरवर पाठवण्यात आलं होतं। तर स्टारशिपचं हिंद महासागरात यशस्वी नियंत्रित लँडिंग करण्यात आलं। वातावरणात परतताना स्टारशिपचा वेग होता ताशी 26,000 किलोमीटर। 6वी चाचणी झाली 20 नोव्हेंबर 2024 रोजी। बूस्टर लॉन्च पॅडवर उतरवण्यात अपयश आलं, पाण्यात लँडिंग करावं लागलं। यावेळी अध्यक्ष ट्रम्पही उपस्थित होते। 7वी चाचणी झाली 17 जानेवारी 2025 रोजी। बूस्टर लॉन्च पॅडवर परतलं, मात्र स्पेसक्राफ्टचा आकाशातच स्फोट झाला। स्पेसशिपमध्ये ऑक्सिजन गळती झाल्यानं स्फोट झाला। 8वी चाचणी घेण्यात आली 7 मार्च 2025 रोजी। यात बूस्टरचं यशस्वी लँडिंग झालं, स्टारशिपचा मात्र स्फोट झाला। 8 मिनिटांतच 6 पैकी 4 इंजिनांमध्ये बिघाड झाला। नियंत्रण गमावल्यानं आकाशातच स्फोट झाला। एकूणच 9व्या चाचणी दरम्यानही अपेक्षित यश न आल्यानं स्पेसएक्स आणि एलॉन मस्क यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। मात्र कंपनीच्याच म्हणण्यानुसार प्रत्येक चाचणीतून काहीतरी नवीन शिकण्याची संधी उपलब्ध होते।
त्याप्रमाणे आता पुढच्या चाचणीवेळी स्पेसएक्स कशी तयारी करतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.